आपण पाहणार आहोत पावभाजी कशी बनवायची ती. त्याच्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये अमूल बटर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पावभाजीच्या भाज्या ह्या फ्राय करून घेणार आहोत. पावभाजीच्या भाजीमध्ये मी फ्लावर, वाटाणे, बटाटे आणि गाजर फरसबी घेतलेली आहे. त्याला आपल्याला उकडून घेतलेलं आहे. उकडल्यावरती ह्याला आपल्याला मॅश करायचं आहे. इथे मी कांदा टमाटर घेतला, त्याची पेस्ट केलेली आहे. ती पेस्ट आपण आता कढईमध्ये भाजून घेणार आहोत. मागाशी टाकलेल्या कुकरमध्ये मी लसूण घेतलेला, त्या लसणाची पेस्ट देखील केलेली आहे. ती आता आपल्याला भाजून याच्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत. कस्तुरी मेथी टाकलेली आहे. पावभाजीचा मसाला देखील आपण याला फोडणी देणार आहोत. वरून मॅश केलेले आपण भाजी टाकून घेणार आहोत. थोडंसं पाणी वरून टाकणार आहोत आणि ह्याला मंद गॅसवरती 5 ते 7 मिनटं चांगल्यापैकी परतू द्यायचं आहे. वरून कोथिंबीर सोडलेली आहे. इथे पावभाजीसाठी पाव शेकलेला आहे. भाजी रेडी.